शिवनेरी कारखान्याच्या काटामारीचं प्रकरण उघड, शेतकरी आक्रमक. सयापूर तालुका कोरेगाव येथील नवीनच गाळप सुरू झालेल्या या परिसरात नवीन स्थापन झालेल्या शिवनेरी साखर कारखान्यावर ऊसाच्या वजनात काटा मारत असल्याचं तारगाव कोरेगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनेनं शिवनेरी कारखान्याच्या व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलंय। याबाबत शेतकरी संघटना व नुकसानग्रस्त संबंधित शेतकऱ्यांनी कारखान्यास लेखी निवेदन दिलं असून या प्रकरणाबाबत शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही प्रकारे खुलासा देण्यात आला नाही, असं कराड उत्तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसीम इनामदार यांनी ऊस उत्पादक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी माहिती दिली आहे। शिवनेरी कारखान्यानं सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, कराड, खटाव तर सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेअर्स या परिसरातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यास जात आहे। तर काटामारीच्या या प्रकरणामुळे कारखाना ऊस पुरवठा करून देण्याबाबत सभासद ऊस वाहतूक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। ऊस पुरवठा शेतकऱ्यांनी काटामारी प्रकरणाबाबत शिवनेरी कारखान्यातील पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्यानं शेतकरी आक्रमक झाले होते। नुकसान भरपाई न मिळाल्यास नुकसानग्रस्त ऊस उत्पादक शेतकरी ऋषिकेश यादव, शेतकरी संघटनेचे वसीम इनामदार यांच्यासह कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी शिवनेरी कारखान्याविरोधात आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलंय। आपला जिल्हा, आपली पॉवर, आपल्या हक्काचं न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, राहुल पवार, कराड, एकच नजर, चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज। नमस्कार, मी शेतकरी ऋषिकेश यशवंत जाधव, राहणार तारगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा। माझा श्यामगाव या क्षेत्रातील ऊस शिवनेरी प्रायव्हेट लिमिटेड जयपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी ऊसतोड चाललेली आहे आणि कारखान्याला जाताना मी सदर खाजगी काट्यावर वजन केलेलं आहे। त्या ट्रॉलीचं म्हणजे त्या मुंगळ्याचं 2 मुंगळ्यांचं वजन 20 टन 400 किलोला आलेलं आहे आणि कारखान्याच्या काट्यावर माझं वजन 19 टन 130 किलो आलेलं आहे। तर त्यातील तफावत साधारणतः 1 टन 300 किलो आलेले आहे। तर सदर कारखान्यावर शेतकरी संघटना आणि मी स्वतः आणि माझे सर्व सभासद शेतकरी इथे येऊन आम्ही कारखान्याची निवेदन दिलं, पण त्यानंतर आमची काही पूर्णपणे दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही इथून पुढे निवेदन देऊन आंदोलन करत आहे। नमस्कार, मी वसीम इनामदार, कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष। माझ्या मित्रांनी चा जरा एक विषय होता की बाबा त्याच्या ऊसटनामध्ये तफावत होती, तर त्याबद्दल आता आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे। परंतु आम्हाला योग्य पद्धतीने जे मॅनेजमेंट आहे ते लोकांनी उत्तर दिले नाही। आज समजा जर एका खेपाला 1300 किलोचा 1 टन 300 किलोचा फरक येत असेल तर आत्तापर्यंत हे कारखान्याला ऊस येतात किती आणि किती शेतकऱ्यांना ह्याचं नुकसान होणार आहे ह्याचा अंदाज आपण न लावलेला बरं। तर आज समजा पहिल्यांदाच हे कारखाना चालू आहे ह्या वर्षीच आणि सुरुवातीची ह्या कारखान्याची जर बोंब अशा पद्धतीने असेल तर मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करणार आहे। तर हे लोकांनी योग्य पद्धतीने आपल्याला प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर इथनं पुढं ऊसाचा एकही कांडा जंडेश्वर शिवनेरी कारखान्याला येणार नाही हे जी आम्ही दक्षता सर्व शेतकरी घेणार। तर आज आम्ही रस्ता आंदोलन करणार आहे, एकही ट्रॅक्टर कारखान्याच्या आतमध्ये येऊ देणार नाही। शेतकरी संघटनेच्या वतीनं एवढं आंदोलनाचा इशारा देऊ इच्छितो करतोय। निवेदनाबाबतीत मी मॅनेजमेंटवर 2 दिवसात चर्चा करून योग्य तो निर्णय देईन। काय सांगाल सर, आज शेतकरी या ठिकाणी आलेले आहे, त्यांनी खाजगी ठिकाणी त्यांनी काटा केलेला आहे आणि इथं सुद्धा त्यांनी काटा केला, त्याच्यामध्ये तफावत असं त्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी आंदोलन केलं ते कसं आहे, आमच्या काट्यात तर फरक तफावत नाही आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि जर का समजा काय असेल मॅनेजमेंटवर मी चर्चा करतो, तुम्हाला योग्य निर्णय देतो बोलतोच मी अगोदर।